कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन कुठे? कामात आहे त्याच्या। अर्थातच हो, कामातच असणार। सध्या कुठली केस चालू आहे हो त्याची? अहो नाही कधी ती ड्रग्सची केस ना? हा हा तीच। कलेक्टर मॅडम खूपच ऍक्टिव्ह झालेत नाही एवढ्यात? काही म्हटलात का? नाही, ऐकू नाही आलं। काय रुपाली? हो मावशी, ते भाऊजी का आता कोणत्या तोंडाने बोलणार हो तुम्ही तरी? त्याची पहिली बायको त्याला बोलवते काय आणि तो पळतो काय? शेवटी पहिलं प्रेम ते पहिलं प्रेमच असतं नाही का? अहो नाही, असं नाहीये, असं नाहीये। काय बोलताय तुम्ही? मी आर्याला आधीच कल्पना दिलेली होती, पण ती अर्जुनच्या प्रेमात पूर्ण बुडालेली आहे। मी तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर साखरपुड्याला तयार झाले, तुम्ही म्हटलात म्हणून मी तयार झाले, आणि आता हे होतंय। अहो तुम्ही असं चिडू नका। अहो चिडू नका काय म्हणताय? मला माझ्या मुलीचं भविष्य दिसतंय समोर, आणि तुम्ही चिडू नका म्हणताय? कामासाठीच गेलाय तो, आणि ही केस आधीपासूनच चालू होती ना। पण आधी होती का एवढी जवळीक? अहो साखरपुडा झाल्यापासून अर्जुन तर गायबच आहे तुमचा। अर्जुन आणि आर्याची साधी भेट सुद्धा झालेली नाही हो। मला तर वाटतंय ती कलेक्टर तिच्या पदाचा गैरवापर करतेय। नाही, असं अजिबात नाही। आम्ही ओळखतो तिला, म्हणजे कामाच्या बाबतीत ती असं कधीच करणार नाही। हो, आणि अर्जुन पण आमचा कामाशी काम ठेवणार आहे हो। एवढंच जर होतं तर कशाला घातलात परत लग्नाचा घाट? जुळलं असतं ना त्यांचं परत। हे बघा, तुम्ही असं एकदम टेन्शन घेऊ नका। त्यापेक्षा अर्जुनला लांब राहा म्हणून सांगता येईल का? हा मावशी, म्हणजे आम्ही बोलतो आजच भाऊजींची। हा बघा जमलं तर, कारण आर्यासारखी मुलगी अर्जुनला मिळणार नाही एवढं नक्की। अहो तुमच्या अर्जुनला एक मुलगा असताना ती लग्नासाठी तयार झाली आहे। प्रेमात तिची फसगत झाली असं तिला वाटलं नाही पाहिजे। नाही वाटणार, आमचा विश्वास आहे अर्जुनवर। अहो मलाही आवडेल विश्वास ठेवायला, पण त्यांनी असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना। जाऊ दे, ठीक आहे, निघते मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।